मम्मी साईडला हो. मम्मी आता त्या उलटी मारी नी उलटी मारी गं बाई. मला भीती वाटते येडे. तू काय घेशील तू? या सरपणात गेला का पण मग ते याने गेलाय असेल तिकडे इथे सरपणा खाली बसून नाही ना ते एवढं काय आणि हे ती सगळं लक्ष पण ते असं ते आडोशाने गेला काय नव्हती मध्ये टेन्शन दे बरं मोबाईल तिथंच थांबा गाडीला मला बी हवा वाटते ते हवेत बस बा. तर नमस्कार मित्रांनो जय आदिवासी तर कोणता साप आहे काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत तर असे साप पाहून झाल्यामुळे बाहेर पडतात आणि घराच्या आजूबाजूला जे सापान सामान पडलेलं असतं ते ठिकाणी येऊन बसतात तर सर्व शेतकरी मित्रांनी काळजी घ्या असं जे जुनं सामान असतं पूर्ण लक्ष द्या तरच हे करा कारण ते येऊन बसतात ठिकाणी ज्यावेळेस आपला हात जातो त्यावेळेस ते इकडे तर सर्व शेतकरी मित्रांनी काळजी घ्यायची आहे तर आम्ही पकडण्याचा प्रयत्न करत आहोत कोण पाहिला आता हो तुम्ही पाहिला होता का कसा पाय नाही कसा पाहिला तुम्ही तिकडून येताना पाहिला का आजची कोणाची पोरे होती यांची आहे का बाई मोठा आहे का ग जवळ जाण्याचा प्रयत्न कोणीही करू नका लांबून लक्ष ठेवा जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा जेणेकरून ते लाकडा खाली सिरे तेवढ्याच जागे शिरेल दिसलं का तुम्हाला ताई बरं का इजबम तेवढ्याच जागे शिरेल पण पूर्ण शिरताने पाहिले म्हणजे कोणाचं हा हा ते मी म्हणते पर कुणीकडे फेकली तरी चालेल हळूच लागेल ते
गेले राम जाना बाई तो खड्डा कुठून लय खोल येते दाता फावडी आहे बाई दाता नाही काय माहित बाई हे असलंच पण पप्पाला विचारू गोळा असला की केवढा पहिला मोठा हे दाखल पुढे गेलो नाही का तर ते तिकून इटांचं अंगण आलं तिकडं लागलं ते तिकून इकडं फिरलं म्या बाय तिकडे खडे पाडत राहिले म्हणजे इकडे सपाटे निघून तिथंच फिरलं दाता असलं ते दाखल नाही आम्हाला दाताच नाही दाखल आहे की दाखल ये बघ मामाची आहे काम करतात हा ना मला काय वाटत तुमच्या तिकडून असं इकडे ते नाही खाऊन आपण मारेल मी नाही पाहिल ते जोड येते एवढं जागे थेंडा त्याची आहे का आहे का बाकी इकडे माझ्या जवळ जोड मला होते ताई ते धरवताई धरवताई तुम्ही काढा बाई मी धरा माहिती दिली नाही एवढी मित्रांनो रात्रीच्या वेळेस बाहेर पडताना नाही नाही हे नव्हतं वन्यजीव दिसले तर त्याच्यावर पाय पडला तर ते दावा नाही घेणार जर चुकून जाऊन झाला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा असं तंत्रमंत्र झाडपाला किंवा भगत याच्यात वेळ वाया घालू नका आपल्या ग्रामीण भागात माहिती नसल्यामुळं लोक जास्त करून तंत्रमंत्र झाडपाला भगत याच्यावर विश्वास ठेवतात आणि वेळ वाया घालवतात वेळ वाया घातला तर रुग्णाला जास्त होतं तर असं न करता लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये कसं जाता येईल याच्याकडे लक्ष द्या आणि 307 धोकादायक एक जरी असले तरी वाचवणं खूप गरजेचं आहे कारण पर्यावरणातील अन्नसाखळीचे महत्त्वाचे घटक आहेत म्हणून अशी वन्यजीव वाचवा निसर्ग वाचवा झाडे लावा झाडे जगवा आमची प्रत्येक व्यक्तीला हात जोडून विनंती आहे की प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी एक झाड लावा तोच आपला आयुष्याचा आधार ठरू शकतो कारण ह्याच वर्षी आपल्याला अनुभव आलेला आहे
की खूप टेम्परेचरचा सामना करावा लागला आहे. त्याला कारण फक्त झाड जंगल तोड झाल्यामुळं टेम्परेचर वाढत आहे आणि इथून पुढे जर झाड वाचवले नाही आपण तर माणसाचं जगणं खूप अवघड होईल. म्हणून प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी एक झाड लावा. पावसाळा चालू आहे आणि आमचे मित्र दादा गुळवे तसेच ताई तुम्ही कॉल केलता ना, तर त्या ताई काय नाव तुमचं? राणी ताई मनसुख यांच्यामुळं आम्हाला सुट्टीची सेवा करण्याची संधी भेटली आणि त्यांच्यामुळं खूप सुंदर सापाला जीवनदान भेटले. तुम्ही पण असे वन्यजीव वाचवण्याचा प्रयत्न करा, कारण असे वन्यजीव वाचले तरच झाडे वाचू शकतात. कारण यांच्या भीतीपोटीमुळं लोक जंगल तोडणार नाही, झाडे तोडणार नाही आणि जंगल झाडे वाचली तरच माणूस जगू शकतो. कारण झाडांपासूनच ऑक्सिजन भेटतो आपल्याला. तर त्याला जास्त त्रास न देता त्याग करत आहोत. तर सर्व हे काही आहे त्यांनी लक्ष ठेवल्यामुळं खूप पकडण्यास मदत झाली. त्यांचं खूप खूप अभिनंदन. आमचा यूट्यूब चॅनल आहे साकोरची गावरान शेतकरी जुडी. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्यामुळं एखाद्याचा जीव वाचू शकतो, धोका टळू शकतो. तर सर्वांना जय आदिवासी, जय शिवराय, जय श्रीराम. एक वर नाही द्या बरं. आरती गळून गेली बाई. आणि मित्रांनो असा व्हिडिओ पाहून कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण आता प्रत्येकाकडे मोबाईल झालेला आहे आणि प्रत्येक जण व्हिडिओ पाहते. तर ते दादा पकडत होते किंवा ती ताई पकडत होती म्हणून आपण पकडण्याचा प्रयत्न करू किंवा जवळ जाण्याचा प्रयत्न करू. तर असं न करता लांबून लक्ष ठेवा, जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. सर्वांना विनंती आहे. आताच्या कलियुगात मोबाईल फार वाढले आहेत आणि त्याच्यावर पूर्ण कोणतेही व्हिडिओ येतात. ते व्हिडिओ पाहून लहान लहान लेकरं पकडण्याचा ट्राय करतात. तर लेकरांना पण असं सावधगिरी बाळगा आणि ते हाताळताना पूर्ण लक्ष द्या. तेच वेळेस हातात घ्या ते, कारण त्या ठिकाणी उंदीर येऊन बसतात आणि उंदीर येऊन बसले तर त्या ठिकाणी साप येतात त्यांना पकडण्यासाठी. म्हणून असे घराच्या आजूबाजूला जे गवत झालेलं आहे त्याच्यावर तणनाशक मारा आणि जे जुनं सामान आहे ते घरापासून लांब ठेवा, जेणेकरून उंदरं येणार नाही आणि उंदरं नाही आले तर असे साप येते नाही. तर असे साप येऊ नये यासाठी घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवणं हेच महत्वाचं आहे. त्याबरोबर चांगली बरं नाही बरं नाही आता दुकानात असते ना त्याच्यात मरणार नाही ना. महाराष्ट्र नाही मारती नाही आम्ही, वन्यजीव कोणताच नाही आम्ही, वन्यजीव कोणताच नाही. हे काय नेमकं मम्मी साईडला उडी मारीन ती इकडे. माझ्या हातात येणंच काय नाही म्हणतो जायला. त्याला बाईचं घरच लय आवडले बाई. इकडे होतं ते हेच असं का कोणतं तिथं नव्हतं का नानाच्या घरापुढे? नाही तर ते खाना काढला होता म्हणजे नानाने मारलं होतं ते. हा तो नाग होता ते ना. नाग होता पण नंतर नव्हतं निघलं का परत? ते कसं होतं ते? ते दुसरं ना. काळूची पुन्हा बाई अशी काळू टाकली. ए बाई, ते एवढं विजू भाऊ, काळी कसं काय ही? रात याच्यात 7 प्रकार आहे ना. एवढा मोठा नाग बाई, किती रिस्की बापरे. दामिनी त्याच्या 7 प्रकार आहे, 7 जाती दामिन मध्ये. एक बुरकट कलरची राहते, एक प्युअर काळी राहते, एक पिवळी राहते आणि इतकरी म्हणजे असे 7 कलर आहे त्याचे. सरपण मध्ये येते का
हा. पुन्हा आलं ते आणि मी आपली चालली की शेण म्हणलं एवढी खूप बरं ते तिकडं रोड आला तिकडं झाला परत मागं फिरलं ते म्हणजे असं आलं का आता मी म्हणलं बाई शाळेत तिथं आता घरात जातो त्याला बोल पाडा आहे ना होता. मला झालं कोणी काय टेस्टर नाही का? तुम्हाला टेस्टर काठी चालली दगड पाडी ते शिरलं झालं आता इथं जवळ काच माळ्यातून आलं नंबर राहू दे ना परत एका कधी वेळ येते नाही का नंबर राहू दे नव्हती ती फवार मारायला गेलेली. विषारी का नाही धामी नाही बिनविषारी या दिवसात नाही का त्याचं विषारी बिनविषारी कधीपासून करतोय ते मी लहानपणापासून करीत होतो पण म्हणजे असं माहिती नव्हतं हा. काय होतच नाही नाही आता हे वाईट झाले होणारच म्हणा पण मग आम्हाला नाही आम्हाला ते आता हे ना तर ते ट्रेनिंग सारखं ट्रेनिंग घेतलं म्हणजे पकडायची आयडिया वाटत असं नाही पण असं नाही माझी पाठ बिलकुल नाही केवढा आहे निघू गावडीचं पूर्ण पकडते बघा शाळेमध्ये अर्जुन काय विशेष याला फेसबुकला पूर्ण व्हिडिओ आहे गोनाची मोठा असं का गोनस कोबरा किंग कोबरा आता कुठं पाहायचं आहे तुम्हाला कुठं सोडायचं हे जंगलात जिथं वस्ती त्याला काय वाटतं ना तर नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी जय शिवराय. तर आमचे गुरु पातोळे सर तसेच बेबी सर यांच्या आग्रह खातीरमुळं आत्ताच रेस्क्यू केलेला साप त्यांना माहिती देण्यासाठी किंवा पाहण्यासाठी काढला बाहेर. तर आमचे गुरु पातोळे सर यांचे खूप खूप अभिनंदन, कारण त्यांच्याच हाताखाली मी शिक्षण घेतलेलं आहे. आणि तर असे साप आम्ही पकडून जंगलात सोडत आहोत. तर असे साप दिसले तर तुम्ही पण जवळच्या प्राणीमित्राला कॉल करा आणि लांबून लक्ष ठेवून ते पकडून सुरक्षित जंगलात सोडतील, जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याचाही जीव वाचेल. तर असे साप जरी धोकादायक असले तरी पर्यावरणासाठी वाचवणं खूप महत्त्वाचं आहे. हां, कारण असे साप वाचले तर लोक जंगल झाडे तोडणार नाहीत आणि जंगल झाडे वाचली तरच आपण वाचू शकतो, कारण झाडांपासून ऑक्सिजन भेटतो. आणि आमची प्रत्येक व्यक्तीला विनंती आहे की प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी एक झाड लावण्याचा प्रयत्न करा. पाऊस चालू आहे आणि एक झाड हेच आपला आयुष्याचा खूप मोठा आधार बनू शकतो. याच वर्षी आपल्याला अंदाज आलेला आहे की आपल्याला खूप टेम्परेचरचा सामना करावा लागला आहे. त्याला कारण फक्त एकच की झाडतोड झाल्यामुळं. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाला साथ द्या, निसर्ग वाचवा. तर धन्यवाद सरांचे पण आणि जे सर्व आहे यांचे खूप खूप अभिनंदन. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आमचा यूट्यूब चॅनल आहे साकोरची गावरान शेतकरी जोडी. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्यामुळं एखाद्याचा जीव वाचू शकतो, धोका टळू शकतो. तर सर्वांना जय आदिवासी, जय शिवराय, जय मल्हार. तर त्याला त्रास न देता पॅक करत आहोत. धन्यवाद. चांगले होते, जीव वाचवणं हे खूप चांगलं आहे. पोल्ड वाशी आता कोण वाशी तसं असं धावत आहे ते. हा ना, ते काहीच करीत नाही. काहीतरी विद्या असल्यासारखं. मुलगीला ऍक्टिव्ह आहे शाळेत बरं का. नाही माहिती. याच्यात गोष्ट होते काही तर मित्रांनो पाहू शकता साप आहे. तर मुलांच्या आग्रह खातीर त्यांना पाहायचा होता म्हणून नाही आम्ही नाही जाऊ. तर त्यांची पाहायची इच्छा असल्यामुळं आम्ही त्यांना दाखवतात आहोत. तर असे साप दिसले तर जवळ जाऊ नका बरं का मित्रांनो. साप दिसले तर जवळ जायचं नाही, लांबून लक्ष ठेवायचं आणि जवळच्या प्राणीमित्राला कॉल करायचा, ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील, जेणेकरून तुमचाही धोका टळेल आणि त्याचाही जीव वाचेल. नाही तर मग ते बाबा पकडत होते, ते बाई पकडत होते, आपणही पकडून पाहू असा प्रयोग करू नका. आणि साप जरी धोकादायक असले तरी ते पर्यावरणासाठी वाचवणं खूप महत्त्वाचं आहे. वाचवण्याचा प्रयत्न करा, कारण असे वन्यजीव वाचले तर झाडं वाचणार आहे. याच्या भीती पोटीमुळं लोक झाडं तोडणार नाही आणि झाडं वाचले तर आपण वाचू.
झाडांमुळे ऑक्सिजन भेटतो, पाऊस पाणी भरपूर होतो, बरोबर ना? तर हा हा या. तर तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. हा, आणि पकडण्याचा प्रयत्न करू नका कोणी, बरं का? चालन. जय आदिवासी. तर मित्रांनो पाहू शकता, आम्ही आत्ताच रणखाम या गावात साप रेस्क्यू केला आणि त्याला रिलीज करण्यासाठी जंगलात आलेलो आहोत. थांब ना. तर असे साप लोक म्हणतात तुम्ही कशासाठी वाचवतात, तर हे साप जरी विषारी असले किंवा धोकादायक असले तरी पर्यावरणातील अन्न साखळीतील महत्त्वाचे घटक आहेत, म्हणून वाचवणे खूप गरजेचं आहे. आणि याला कमीत कमी 70 ते 80 पिल्लं होतात, पण ते पूर्ण जगतात असं नसतं. तर त्याच्यातून काही पक्षी खातात, काही ते खातात, काही प्राणी खातात, असे कमीत कमी 75% असे जातात आणि वाचतात 25. त्याच्यातून काही माणसं मारतात, म्हणजे 9-10 साप वाचतात फक्त. आणि असे वन्यजीव जर नाही वाचले तर पर्यावरण संतुलन पूर्ण बिघडल, म्हणून ते वाचवणं गरजेचं आहे. आणि तुम्ही कुठं सोडतात काय लोक विचारतात आम्हाला कमेंटमध्ये. तर आम्ही ज्या ठिकाणी आता पाहू शकता इथे कुठेच वस्ती नाही, पाहू शकता ज्या ठिकाणी मानव वस्ती नाही, पूर्ण जंगल आहे, जिथं पाण्याची सोय आहे त्या ठिकाणी आम्ही सोडून देतो आणि त्यांचाही जीव वाचतो, माणसांचाही धोका दूर होतो. तर धन्यवाद. ते सोडून ते बरं नाही देऊ.